नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर माझं नाव रोहित सर नाईक। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला वोटर कार्ड तुम्हाला ऑनलाईन अप्लाय कसं करायचं आहे, तुम्हाला तुमचं मतदान कार्ड कसं करायचं आहे, जे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। नवीन प्रोसेस 5 मिनिटांमध्ये तुमच्या मोबाईलमधून तुम्हाला घर बसल्या वोटर कार्ड कसं डाउनलोड करायचं आहे आणि नवीन अप्लाय कसं करायचं आहे। चॅनलवरती पहिल्यांदा असा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुपला जॉईन करायला विसरू नका। चला व्हिडिओ सुरू करूया। तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला इथे वोटर हेल्पलाइन हे ॲप तुम्हाला इथे डाउनलोड करायचं आहे। पाहू शकता ऑफिशियल गव्हर्नमेंटचं ॲप आहे वोटर हेल्पलाइन। या ॲपची तुम्ही पाहू शकता डाउनलोडिंग 5 करोड प्लस डाउनलोडिंग आहे आणि तुम्हाला हे ॲप इन्स्टॉल करायचे आहे तुमच्या मोबाईलमध्ये। पाहू शकता इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर तुम्हाला पाहू शकता इथे सर्वात पहिल्यांदा जर तुमचं लॉगिन आय डी असेल तर तुम्ही लॉगिन आय डी क्रिएट म्हणजे लॉगिन आय डी टाकून तुम्ही इथे साइन इन करू शकता। त्यानंतर जर तुम्ही लॉगिन आय डी नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात पहिल्यांदा न्यू युजर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। पाहू शकता इथे तुम्हाला ऑप्शन आहे, तुमचं जर लॉगिन आय डी तयार नसेल तर तुम्हाला म्हणजे आय डी आणि पासवर्ड नसेल तर तुम्हाला न्यू युजर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तुम्हाला सर्व काही इथे पाहू शकता। त्यानंतर तुम्हाला इथे डायरेक्ट तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, ज्या मोबाईल नंबरवर तुम्हाला इथे आय डी बनवायची आहे। त्यानंतर सेंड OTP या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर OTP येऊन जाईल ऑटोमॅटिक। त्यानंतर तुमचा फुल नेम टाकायचा आहे। पाहू शकता तुम्हाला इथे फुल नेम म्हणजे फर्स्ट नेम टाकायचं आहे, त्यानंतर लास्ट नेम टाकायचं आहे आणि तुम्हाला इथे स्ट्रॉंग पासवर्ड क्रिएट करायचा आहे, pass@123 एक्झाम्पल म्हणून, उदाहरण म्हणून पाहू शकता। आणि त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर आपण टाकलेला आहे त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला OTP येईल आणि सबमिट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं सक्सेसफुल इथे आय डी आणि पासवर्ड हे इथे क्रिएट झालेलं आहे। पाहू शकता इथे ओके करायचं आहे। त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकून तुम्हाला सेंड OTP या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। पाहू शकता इथे तुम्हाला मी आय डी कशी क्रिएट करायची ते पण सांगितलेलं आहे, म्हणजे नवीन युजर आय डी तुम्हाला कशी तयार करायची हे सांगितलेले। आता तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। पाहू शकता इथे सेंड OTP या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर, रजिस्टर मोबाईल नंबरवर OTP येऊन जाईल, ती OTP तुम्हाला इथे टाकायची आहे आणि लॉगिन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। पाहू शकता इथे तुम्हाला सर्व काही ऑप्शन आहे तर वोटर हेल्पलाईनमधले सर्व तुमचं इथं ऑप्शन। तर आपल्याला सर्वात पहिल्यांदा न्यू म्हणजे वोटर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। पाहू शकता ऑरेंज कलरमध्ये वोटर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, इथे नवीन फॉर्मसाठी अप्लाय करायचं आहे, तर फॉर्म 6 हे तुम्हाला इथे भरायचं आहे। पाहू शकता इथे तुम्हाला क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला सर्व काही विचारत आहे तुमच्यासमोर। इथे फॉर्म 6 वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, तर नवीन रजिस्ट्रेशन। त्यानंतर तुम्हाला इथे पाहू शकता तुम्ही इथे सर्व काही तुम्हाला त्याच्यानंतर ग्रीन कलरच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे विचारत आहे तुमच्याकडे आय डी कार्ड आहे का नाही, म्हणजे वोटर आय डी आहे का नाही। तर तुमचं तुम्ही आपण केलेलं आहे यस, आमच्याकडे वोटर आय डी नाही। त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। सर्वात पहिल्यांदा तुम्हाला इथे तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे, जे तुमचं स्टेट आहे ते तुम्हाला इथे स्टेट सिलेक्ट करायचं आहे। पाहू शकता इथे माझं महाराष्ट्र आहे म्हणून मी महाराष्ट्र सिलेक्ट करत आहे। तुमचं जे स्टेट आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे। महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर तुमचं डिस्ट्रिक्ट जे आहे तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे, ज्या डिस्ट्रिक्टमध्ये तुमचं मतदान कार्ड काढायचं आहे तुम्हाला। त्यानंतर सब जे तुमचा पूर्ण काही इन्फॉर्मेशन तुम्हाला फिलअप करायची आहे। पाहू शकता डेट ऑफ बर्थ आहे आणि डॉक्युमेंटमध्ये पाहू शकता तुम्हाला इथे जी तुमची डेट ऑफ बर्थ आधार कार्डवरती आहे ती तुम्हाला इथे टाकायची आहे, पूर्ण डेट ऑफ बर्थ। त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं म्हणजे जे ॲड्रेस प्रूफ आहे, डेट ऑफ बर्थ प्रूफ आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे। पाहू शकता इथे तुम्हाला आधार कार्ड दाखवलेलं आहे, पॅन कार्ड दाखवलेलं आहे, ड्रायव्हिंग लायसन्स दाखवले आहे, तुमचं पासपोर्ट दाखवलेलं आहे, तुम्हाला डेट ऑफ सर्टिफिकेट दाखवलेलं आहे, बर्थ सर्टिफिकेट। पाहू शकता तुम्हाला मी इथे आधार कार्ड केलेलं आहे आणि तुम्हाला इथे आधार कार्ड अपडेट जे अपलोड जे ऑप्शन आहे त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। गॅलरीमधून तुम्ही डायरेक्ट फोटो अपलोड करू शकता, तुम्हाला हे डायरेक्ट डाउनलोड करून घ्यायचं आहे। पाहू शकता इथे आधार कार्ड मी डायरेक्ट प्रिंट डाउनलोड केलेलीच स्क्रीनशॉट मारून मी इथे अपलोड करत आहे। नेक्स्ट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। प्रिव्ह्यूमध्ये चेक करू शकता तुम्ही की तुमचं आधार कार्ड जे प्रॉपरली अपलोड झालेलं आहे का, आणि नेक्स्ट ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचा जो माझे वोटर कार्ड आहे त्या वोटर कार्डवरती तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे। तर पाहू शकता ज्या व्यक्ती तुम्हाला वोटर कार्ड बनवायचं त्या व्यक्तीचा इथे फोटो अपलोड करायचा आहे। फोटो मी इथे अपलोड केलेला आहे पाहू शकता। त्यानंतर तुम्हाला काय करायचं इथे नेम, त्या व्यक्तीचं इथे फर्स्ट नेम टाकायचं आहे, पहिलं नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे। इथे जेंडर सिलेक्ट करायचं, सर्वात पहिल्यांदा तर मेल आहे म्हणून मेल करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला पहिलं नाव टाकायचं आहे त्या व्यक्तीचं फर्स्ट नेम। त्यानंतर इन म्हणजे ऑटोमॅटिक आपल्या मातृभाषेमध्ये येऊन जाईल, मराठी
मराठीमध्ये, त्यानंतर सरनेम टाकायचं आहे तुम्हाला इंग्लिशमध्ये आणि ॲटोमॅटिक खाली मराठीमध्ये येऊन जाईल. पाहू शकता तुम्हाला सर्व काही या व्हिडिओमध्ये मी चांगल्या प्रकारे इन्फॉर्मेशन देणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. ते तुम्हाला पूर्ण काही मराठीमध्ये इंग्लिशमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे विचारत आहे तुमचा आधार कार्ड नंबर, तुमच्याकडे आधार कार्ड नंबर जे तुम्हाला तुमचं टाकायचं आहे. पाहू शकता इथे तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. इथे रजिस्टर मोबाईल नंबर, तुम्हाला कोणता मोबाईल नंबर लिंक करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ऑथरमध्ये मोबाईल नंबर टाकू शकता. ईमेल आय डी टाकायची, तुम्हाला ऑरमध्ये सुद्धा ईमेल आय डी टाकू शकता. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट ऑप्शन जे ते तुम्हाला महत्त्वपूर्ण गोष्ट, तुम्ही हँडिकॅप आहात का. जर तुम्ही हँडिकॅप असेल तर तुम्हाला हँडिकॅपचा प्रकार टाकायचा आहे. कोणत्या हँडिकॅप आहात तुम्ही इथे दाखवलं. डिसॅबिलिटी म्हणजे तुम्ही जर हँडिकॅप असेल तर तुम्ही हँडिकॅप करू शकता. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट ऑप्शन आहे, तुम्हाला फादर, मदर, वाईफ म्हणजे कुणाचं नाव टाकायचं आहे तुमच्या ह्याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही तुमच्या आईचं टाकू शकता, बाबाचं टाकू शकता किंवा वाईफचं टाकू शकता. तर इथे मी माझे आई, वडील, फादर म्हणजे तुमच्या मनाला मी कोणाचं बी टाकू शकता. रिलेटिव्हशिप म्हणजे रिलेटिव्ह कोण टाकायचं आहे तुम्हाला ते टाकू शकता. मी इथे फादर केलेले, तर तुमच्या बाबाचं तुम्हाला फर्स्ट नेम टाकायचं आहे इन इंग्लिशमध्ये आणि त्यानंतर खालच्या ऑप्शनमध्ये इन मराठीमध्ये ॲटोमॅटिक येऊन जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला लास्ट नेम टाकायचं, त्याच खाली इथे पोचता इथे म्हणजे सरनेम टाकायचं आहे तुमचं आणि इन मराठीमध्ये ॲटोमॅटिक येऊन जाईल. नेक्स्ट ऑप्शन केल्यानंतर पाहू शकता तुम्हाला इथे तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे. तुम्हाला पूर्ण ॲड्रेस हे फिलअप करायचा आहे. सर्व काही ॲड्रेस जे तुम्हाला जसं तुमच्या आधार कार्डवरती आहे तो ॲड्रेस तुम्हाला इथे टाकायचा आहे. पाहू शकता इथे ॲड्रेस तुम्हाला टाकायचा आहे. तुमची पोस्ट म्हणजे तुमचा पूर्ण गावाचा पत्ता, त्यानंतर विलेज आहे का टाऊन आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे, विलेज टाऊन. त्यानंतर तुमचं सर्व काही तुम्हाला इन मराठी, इन इंग्लिश आणि पोस्ट ऑफिस कोणते आहे ते तुम्हाला तुमचं टाकायचं आहे. पोस्ट ऑफिस टाकल्यानंतर तुमचं ॲटोमॅटिक मराठीमध्ये सुद्धा येऊन जाईल. त्यानंतर पिनकोड जो तुमचा पिनकोड टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा तालुका कोणता आहे ते तालुका टाकायचा आहे. डिस्ट्रिक्ट होते तुम्हाला सर्व काही ते टाकायचं आहे इन मराठी. आणि त्यानंतर तुम्हाला ॲड्रेस प्रूफ पाहू शकता डॉक्युमेंटमध्ये ॲड्रेस प्रूफ तुम्ही इथं ॲड्रेस प्रूफमध्ये काय करायचं तुम्हाला ते पाहू शकता. 1 इयर इलेक्ट्रॉनिक बिल, लाईट बिल, पाणी बिल, आधार कार्ड म्हणजे आपण आधार कार्डच करू शकतो कारण की आपल्याकडे आधार कार्ड आहे अवेलेबल आहे. तर तुम्हाला आधार कार्ड या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमचं आधार कार्ड अपलोड करू शकता. तर पाहू शकता इथे तुम्हाला सर्व काही डॉक्युमेंट दाखवलेले आहेत. इलेक्ट्रॉनिक बिल, वॉटर बिल सर्व काही. ते इथे मी आधार कार्ड केलेलं आहे आणि अपलोड या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून तुमचं आधार कार्ड जे तुम्हाला अपलोड करायचं आहे पाहू शकता. त्यानंतर प्रिव्ह्यूमध्ये तुम्ही चेकसुद्धा करू शकता. आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन दाखवलेली आहे की तुमच्या रिलेटिव्ह म्हणजे जे आपण आधार कार्डमध्ये आईचं, बाबाचं किंवा मतदान कार्ड तुम्ही इथे अटॅच करू शकता. केलं तर लयच चांगलं, नाही तर तुम्ही केलं नाही तरी चालेल तुम्हाला, कारण की एवढं काही आवश्यक नाही. त्यानंतर तुम्हाला म्हणजे इथं रेड कलरची जी स्टार असतो तो स्टार नाही तर तुम्ही केलं तरी चालेल, नाही केलं तरी चालेल, चालून जाईल. म्हणजे तुमच्याजवळ जर असेल डाटा तर तुम्ही करू शकता. इथे तुमच्या वडिलाचा असेल, मदरचा असेल, वाईफचा असेल त्यांचा इथं नाव आणि तुम्ही त्यांचा इलेक्शन जो नंबर असतो आपला EPIC नंबर हे तुम्ही टाकून करू शकता. EPIC नंबर जो आहे तुमचा टाकून नेक्स्ट ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. पाहू शकता ते तुम्हाला सर्व काही मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. सर्व तुम्हाला फॉर्म हा पूर्ण प्रकारे फादर, मदर करून तुम्ही नेम टाकू शकता. त्याचं पूर्ण नाव टाकायचं आहे तुम्हाला आणि EPIC नंबर म्हणजे जे आपला मतदान नंबर आहे तो तुम्हाला इथे खाली टाकून नेक्स्ट ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. पाहू शकता इथे तुम्हाला सर्व काही डाटा जो आहे तो चांगल्या प्रकारे फिलअप करायचा आहे. हे ऑप्शन टाकलं तरी चांगलं, नाही टाकलं तरी चालेल. त्यानंतर तुम्हाला ते तुमचं ॲटोमॅटिक महाराष्ट्र आलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे. जो तुमचा डिस्ट्रिक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे विलेज म्हणजे तुमचं गाव कोणतं आहे, तुमचं हे कोणतं आहे ते तुम्हाला टाऊन टाकायचं आहे. तुम्हाला इथे तुमचं विलेज किंवा टाऊन, तर तुम्ही शहर येता ग्रामीणमध्ये तुम्हाला टाकायचं आहे गाव किंवा शहर. आणि तुम्ही जिथे तुमचे डेट ऑफ बर्थ टाकायचे तुम्हाला, म्हणजे कोणत्या तारखेपासून तुम्ही इथे राहता म्हणजे डेट ऑफ बर्थ टाकू शकता. इथे पाहू शकता तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची इथे ऑप्शनमध्ये, म्हणजे तुम्ही किती वर्षापासून या इथे राहता त्या स्थळावरती तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्यानंतर खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला इथे पाहू शकता इथे तुम्हाला पूर्ण काही त्या ॲप्लिकेशन फॉर्म हा तुमचा फिलअप झालेला आहे. आजची तारीखसुद्धा आलेली आहे तिथं, म्हणजे ज्या तारखेला आपण फॉर्म भरला आहे त्या तारखेला. त्यानंतर तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव टाकायचं आहे आणि त्या व्यक्तीचा प्लेस टाकायचं आहे की बाबा कोणत्या गावातून भरत आहे त्या व्यक्तीचा प्लेस टाकायचा. सध्या आपण फॉर्म कुठून भरत आहोत म्हणजे कुठं रहिवासी आहोत आपण हे तिथं टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला डन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही भरलेला पूर्ण डाटा इथं शो करून जाईल की तुमचं नाव, फुल नेम, लास्ट नेम, मदर
नेम, पूर्ण मोबाईल नंबर, ईमेल आय डी, मेल फिमेल, तुम्ही सर्व काही तुमचं फादरचं नाव, मदरचं नाव, तुमच्या आईचं नाव, बाबाचं नाव, सर्व काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. तुम्हाला हा फॉर्म मोबाईलमधून कसा भरायचा आहे सर्व काही दाखवलेलं आहे आणि तुम्हाला इथे सबमिट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. पाहू शकता आपला फॉर्म इथे सबमिट होत आहे. सबमिट झाल्यानंतर युवर तुमची आय डी आलेली पाहू शकता, युवर रजिस्ट्रेशन आय डी. तर तुमची ही आय डी तुम्हाला इथे कॉपी करून घ्यायची आहे किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवून द्यायची आहे तुमच्या गॅलरीमध्ये. तर तुम्हाला आपलं जे मतदान कार्ड आपण अप्लाय केलेलं आहे ते तुम्हाला ट्रॅक कसं करायचं आहे तुम्हाला इथे मी सांगणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा इथे न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरतीच तुम्हाला क्लिक करायचं आहे. सर्व काही इथं ऑप्शन तुम्हाला अवेलेबल आहे. तर आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरतीच क्लिक करायचं आहे. तिथेच तुम्हाला ट्रॅक कसं करायचं आहे ते तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर वरी पाहू शकता चेक हे त्या ऑप्शनवरती करायचं आहे. चेक ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. चेक ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमची जी रजिस्ट्रेशन आय डी आहे ती वरी तुम्हाला टाकायची आहे. पाहू शकता इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन आय डी टाकायची आहे. तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं, तुमचं स्टेट कोणतं आहे. त्यानंतर सर्च इथं तुम्हाला ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ऑटोमॅटिक तुमची आय डी येऊन जाईल आणि पाहू शकता इथं आपल्या स्टेप दाखवलेल्या आहेत. तुम्हाला पूर्ण 4 स्टेपमध्ये तुमचं मतदान कार्ड भरून जाईल. तर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुपला जॉईन करायला विसरू नका. जय हिंद.